नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा गेल्या 2 दिवस हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मागच्या 1.5 महिन्यामध्ये अमित शहा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा आलेले आहेत. याचाच अर्थ हा समजून घ्यायचा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता पुढच्या काही महिन्यात या निश्चित होणार, हाच त्यामागचा अर्थ आपण काढू शकतो. पण अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, याच्या मागे 2 ते 3 महत्वाची कारणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे आपण बघितलं ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरची जुळवाजुळव ही सुद्धा खूप महत्वाची असते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेलं आहे, यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे अमित शहांच्या या दौऱ्याकडे देखील त्यातलं एक दुसरं महत्वाचं कारण म्हणून बघितलं जात आहे. आणि आता सगळ्यात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं बंधू एकत्र येणार, याचे काही संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे राज्यातलं भाजप आणि देशातलं भाजप हे अस्वस्थ झालेलं आहे. त्या दृष्टीनं काही हालचाली करू शकतो का, त्या दृष्टीनं हालचाली काही घडू शकतात का, त्या दृष्टीनं काही हालचाली घडवल्या जाऊ शकतात का, याचे सगळे प्रयत्न हे अमित शहांच्या या दौऱ्यामध्ये झालेले आहेत. पण या दौऱ्याला म्हणजे या प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये, कारण बरंच काही घडलंय. एक लक्षात घ्या, जे पडद्यासमोर घडतं ते आपल्याला दिसतं, आपल्याला जाणवतं, पण पडद्यामागे बऱ्याच काही हालचाली सुरू असतात, पडद्यामागे बरंच काही घडत असतं आणि म्हणूनच पडद्यामागे जे घडतं, जे आमच्यापर्यंत पोचतं ते तुमच्यापर्यंत पोचवावं यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय. कारण अमित शहा हे महाराष्ट्राच्या या 2 दिवसांच्या दौऱ्यावर नाराज राहिलेले आहेत. मग अमित शहांच्या नाराजीचं कारण काय? अमित शहांना कुणी भेट नाकारली आहे आणि अमित शहांना जे वाटत होतं तसं घडलं नाहीये का, या सगळ्याची उत्तरं आपण शोधणार आहोत या व्हिडिओमधनं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, अमित शहांचा महाराष्ट्रातला हा 2 दिवसांचा दौरा. आता अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत, तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील अमित शहा हा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. अगदी 2019 पासून जरी तुम्ही बघितलं तरी आत्तापर्यंत 2019 मध्ये कुणी कुणाला तरी शब्द दिला आणि कुणी कुणाचा तरी शब्द मोडला, यावरनं जे अमित शहा हे राजकारणामध्ये सक्रिय दिसले महाराष्ट्राच्या. त्यानंतर 2022 असेल, 2024 असेल, या सगळ्याचा केंद्रबिंदू अमित शहा राहिलेले आहेत. आता दुसरी गोष्ट, अमित शहांचा मागचा दौरा आपण बघितलेला आहे, ज्या दौऱ्यामध्ये सुनील तटकरेंच्या घरी त्यांनी स्नेहभोजन सुद्धा केलेलं आहे. त्या दौऱ्यामध्ये काय काय घडलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण अमित शहांचा हा दौरा फार महत्वाचा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शहा रविवारी माझ्या मते नागपूरमध्ये आले. रविवारी त्यांचे एक कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन त्यांनी केलं. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली आणि सोमवारी अमित शहा नांदेडमध्ये आले. अमित शहा जेव्हापासून गृहमंत्री झालेले आहेत किंवा जेव्हापासून आपण म्हणूयात भाजपची सत्ता 2014 पासून आहे, तेव्हापासून अमित शहांचा नांदेडमधला हा 5वा दौरा आहे. आणि अशोक चव्हाण यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यानंतरचा हा दुसरा नांदेडचा दौरा आहे. त्यामुळे नांदेड सुद्धा अमित शहांच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे हे त्यांच्या या नांदेड दौऱ्यातनं आपल्याला बघायला मिळतं. आता नांदेड दौऱ्यामध्ये त्यांनी एक घंटानाद सभा घेतली आहे. भाजप घंटानाद सभा जेव्हा घेतं तेव्हा असं समजायचं की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की पुढच्या 4 महिन्याच्या आत
महाराष्ट्राला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे बंधनकारक आहे. म्हणजे आता काहीही झालं तरी 4 महिने, आता आपण 4 महिने नको पकडूयात, पण ऑक्टोबर ते डिसेंबर यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. आणि या पार्श्वभूमीवर अमित शहा 2दा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. घंटानाथ मी सांगितलं सभा झालेली आहे. आता या सभेमध्ये स्टेजवर काही गोष्टी घडत होत्या ज्या आपण बघत होतो, पण स्टेजच्या मागे काही गोष्टी घडत होत्या ज्याचा मी उल्लेख या व्हिडिओमध्ये करणार आहे. मला माहिती आहे तुमची उत्सुकता ताणली गेलेली आहे तीच गोष्ट ऐकण्यासाठी की अमित शहा या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये नाराज का राहिले. अमित शहांनी आज आपला मुंबईतले काही कार्यक्रम रद्द केले आणि ते पुन्हा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. याचाच अर्थ अमित शहा नाराज झालेत. मग नाराज कुठल्या गोष्टीवरनं झाले थोडीशी कळ काढा, मी तुम्हाला सांगणार आहे. पण अमित शहांचा दौरा आणखीन एका गोष्टीसाठी होता, तो म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आलेले आहेत आणि तुम्हाला जर का तुमच्या लक्षात आलं असेल तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटातले, पण छगन भुजबळांनी मंत्रिपदामध्ये आपल्याला घेण्याचं जे श्रेय आहे, जे क्रेडिट आहे, ते कुणाला दिलंय तर ते अमित शहांना दिलेलं आहे, ते देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. म्हणूनच मी म्हणलं ना की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमित शहा हे केंद्रबिंदू ठरतायत. त्यामुळे भुजबळांच्या या आता मंत्रिमंडळात येण्याने सुद्धा अनेक प्रश्न आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये आता पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे, रायगड आणि नाशिक हा अजूनही सुटलेला नाही. आपल्याला असं वाटलं होतं की मागच्या अमित शहांच्या दौऱ्यामध्ये तो सुटेल, पण तो सुटलेला नाही. या दौऱ्यामध्ये आता गंमत अशी आहे की छगन भुजबळांचा मंत्रिपदी येण्यामुळे छगन भुजबळ हे नाशिकचे आणि त्यामुळे आता छगन भुजबळांनाच पालकमंत्री केलं जाऊ शकतं का? कारण ते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे जाणं हे तसं श्रेयस्कर ठरतं किंवा तसं महत्वाचं ठरतं. पण मग आता ते पालकमंत्री पद त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं का? ते दिलं गेलं तर एकनाथ शिंदे नाराज होतील, नाहीतर गिरीश महाजनांना ते द्यायचं का? हा एक तिढा आता छगन भुजबळ यांच्या येण्यामुळे निर्माण झालेला आहे. जसा नाशिकचा तिढा आहे तसा रायगडचा आहे, पण जोपर्यंत नाशिकचा तिढा आता सुटत नाही तोपर्यंत रायगडचा काही सुटणार नाही. आणि असं वाटलं होतं की अमित शहांच्या या दौऱ्यामध्ये हे दोन्ही पालकमंत्र्याचे तिढे सुटतील, पण तसं होताना दिसत नाही. कारण अमित शहा या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये नाराज राहिलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे अमित शहा नाराज का राहिले. आता तुम्ही बघा, आता शांतपणाने ऐका मी तुम्हाला काय सांगतोय. एक तर सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील याच्या चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून सातत्याने आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही मनसे दिलसे ही युती करायला तयार आहोत, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज ठाकरे अजून काही बोललेले नाहीत, उद्धव ठाकरे अजून काही बोललेले नाहीत. पण उद्धव ठाकरेंनी एक आवाहन राज ठाकरेंना केलं होतं सकारात्मक प्रतिसाद देताना. ते असं होतं, ती अट अशी होती की जर तुम्हाला आमच्या बरोबर युती करायची आहे आणि आपल्याला जर ती करायची असेल तर आता ज्यांच्या बरोबर तुमची उठबस आहे, ज्यांच्या बरोबर तुम्ही जेवण करता आहात, ज्यांच्या बरोबर तुमचं चहा नाश्ता पाणी चालू आहे, त्यांच्या बरोबर तुम्ही आता याच्या पुढच्या काळात बसता कामा नये, जाता कामा नये, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवता कामा नये. ही जर अट तुम्हाला मान्य असेल तर मग कोणतेही दुसरे प्रश्न असू देत, आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसादच असेल. आता एक लक्षात घ्या, त्यानंतर राज ठाकरेंची वर्षावर भेट झाली. राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे जाऊन आले, उदय सामंत जाऊन आले. पण आता मधला काळ जो आहे, मी काल का परवाच व्हिडिओ केलेला आहे की एक नवं समीकरण महाराष्ट्राच्या या राज्यामध्ये घडतंय आणि 2019 मध्ये ज्या पद्धतीचं एक नवं समीकरण समोर आलं तसं आता एक नवं समीकरण समोर येऊ शकतंय. ते म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार असं एक समीकरण
येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि त्या दृष्टीनं आता राज ठाकरेंची ही पावलं पडायला लागलेली आहेत. सध्याच्या गेल्या काही दिवसांमध्ये, मागच्या 5, 7, 8 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर महायुतीमधले कोणीही राज ठाकरेंशी संपर्क साधलेला नाही किंवा राज ठाकरेंनीही त्यांच्याशी संपर्क केलेला नाही. याचाच अर्थ राज ठाकरेंचा प्रवास हा आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करण्याच्या दिशेनं सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, अमित शहा आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा मी तुम्हाला म्हणलं ना की भाजप अस्वस्थ आहे, एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. कारण हे दोन बंधू जर महाराष्ट्रामध्ये एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकीय समीकरणच बदलून जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे त्याची समीकरणं सगळी बदलणार आहेत आणि त्यामुळे भाजप धास्तावलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे धास्तावलेले आहेत आणि अमित शहांच्या या दौऱ्यामध्ये हाच प्रयत्न केला जाणार होता की अमित शहांच्या दौऱ्यामध्ये एकतर अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट घडवून दिली जाऊ शकणार होती किंवा ती घडू शकते का हे बघणार होते. अमित शहा राज ठाकरेंच्या घरी जातील का, चहा पाणी नाश्ता या सगळ्या गोष्टीला किंवा एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून याचे प्रयत्न केले गेले किंवा राज ठाकरे अमित शहांच्या भेटीला येत आहेत का याचे प्रयत्न केले गेले. पण या कुठल्याच प्रयत्नांना यश आलेलं नाही. यासाठी कोण प्रयत्न करत होते तर यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घडवण्यासाठी गेले 3 ते 4 दिवस प्रचंड प्रयत्न करत होते. पण या प्रयत्नांना यश आलेलं नाही. राज ठाकरेंकडून स्पष्ट शब्दामध्ये असा निरोप गेलेला आहे की अमित शहांना भेटून मी काय करणार आहे किंवा अमित शहा मला भेटून तरी काय करणार आहेत, त्यामुळे ही भेट आता तरी होणे शक्य नाही. थेट नाही या शब्दामधनच तो मेसेज गेलेला आहे. त्यामुळे या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अमित शहांची आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकलेली नाही. ती होत नाही असं म्हटल्यानंतर अमित शहा नाराज झालेले आहेत. त्यामुळे 2 दिवस जर आपण बघितलं तर अमित शहा नाराज दिसत आहेत आणि अमित शहांनी आज सुद्धा मुंबईतला त्यांचा अत्यंत महत्वाचा जो दौरा होता, एक कार्यक्रम सुद्धा होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर अमित शहा व्याख्यान देणार होते. हा दौरा अर्धवट सोडून अमित शहा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. याचाच अर्थ अमित शहा नाराज आहेत. जे हवं होतं ते समीकरण अजूनही जुळत नाहीये आणि त्यामुळेच अमित शहा हे दिल्लीकडे रवाना झालेत. पण मंडळी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याचे संकेत किंवा डॉट्स ज्याला आपण जोडत राहतो हे वाढलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातला भाजप हा अस्वस्थ झालेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की जर हे 2 बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे आणि आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आज भाजप आणि एकनाथ शिंदे हे थोडे धास्तावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पण या दौऱ्यामध्ये अमित शहांच्या हा दौरा कितीही जरी महत्वाचा असला तरी या दौऱ्यामध्ये अमित शहा नाराज राहिलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला अमित शहांच्या नाराजीचं कारण नक्कीच कळलेलं असेल. तुमचंही काही वेगळं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.